मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगलंय। या वादात आता भुजबळांनी आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांना ओढलंय। त्यामुळे भुजबळ जरांगे वादात या दोन्ही नेत्यांची एंट्री होण्याची शक्यता आहे। लाठीमार झाला। माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता। एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली। कारण टोपे, राजेश टोपे, या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवलं। त्याच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली, त्याचा फायदा जे आहे ते जरांगेने मिळाला आणि त्याच्यामध्ये या दोघांचा हात आहे। छगन भुजबळांच्या दाव्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली। भुजबळ विरुद्ध जरांगे या वादामध्ये आता आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांची एंट्री होण्याची शक्यता आहे। 1 सप्टेंबर 2023 रोजी आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। याचे पडसाद राज्यभरात उमटले। मराठा समाज रस्त्यावरती उतरला। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व राज्यभरात पोहोचलं। या लाठीचार्ज नंतरच्या घटनाक्रमाविषयी मंत्री छगन भुजबळांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता। रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला। लाठीचार्ज नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या नेत्यांनी आंतरवली सराटीकडे धाव घेतली होती। त्यानंतर राज्यातील बहुतेक बड्या नेत्यांनी आंतरवली सराटी गाठली। त्याचा फायदा मनोज जरांगेंना झाल्याचा दावा भुजबळांनी केलाय। एकूण काय झालं, ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली, त्याचा फायदा जे आहे ते जरांगेने मिळाला आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांचा हात आहे, असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळेच पोलिसांनी अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज केल्याचा दावाही भुजबळ करतात आणि भुजबळांच्या दाव्याचं मनोज जरांगे पाटलांनी मात्र जोरदार खंडन केलंय। आता लागत आहे गिरायक त्याला बरंच आता गिरायक लागत त्याला लय अंतर्ज्ञानी आहे, त्याला लय कळत असलं। फक्त एक ध्यानात ठेवी, दंगली घडून येऊ देऊ नको। तो स्वप्न पूर्ण करू नको। गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको, ध्यानात राहू दे। म्हातारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको, ध्यानात राहू दे। बाकीचं बोल, तुला काय बोलायचं। एकीकडे भुजबळ आणि जरांगेंमध्ये हा वाद रंगलाय, तर दुसरीकडे भुजबळांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल। मी यावर एवढंच सांगेन की हे सरकार जे आहे महायुती मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे। मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, मिळत नव्हत्या, प्रमाणपत्र ते देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं। जरांगेंच्या आंदोलनामागे रोहित पवार आणि राजेश टोपेंचा हात असल्याचं अप्रत्यक्षपणे भुजबळांनी सांगितलंय। खरं तर जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये यापूर्वी सुद्धा शाब्दिक वाद अनेकदा रंगलाय। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा हे दोनही नेते आमने सामने आले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।